नमस्कार, माझं नाव राजदीप पाटील आहे. मी SB रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतो. आमच्या कंपनीने यावर्षी एक नवीन मशीन लॉन्च केलेलं आहे, शुगर केन हार्वेस्टर. याच्यामध्ये 174 हॉर्स पॉवरचं तुम्हाला कमिन्स कंपनीचं इंजिन येतं. तासाला मॅक्झिमम कॅपॅसिटी याची 25 टनाची आहे, पण सरासरी ॲव्हरेज तुम्हाला शेतामध्ये 14 टन ते 18 टनाचा ॲव्हरेज पडतो तुम्हाला त्याच्यामध्ये. आणि डिझेल कन्झम्पशन जे आहे ते 18 लिटर ते 20 लिटर राहणार तुम्हाला त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपलं ॲडव्हान्स फीचर्समध्ये CRD इंजिन येतं त्याला. तासाला 500 त्याच्यामध्ये सर्व्हिसिंग जी आहे तुम्हाला ती 500 तासावरती तुम्हाला करावी लागते. त्याच्यामध्ये मशीनमध्ये इफिशियंट क्लिनिंग आणि कूलिंग सिस्टीम येते, त्यामुळे तुमचं 24 तास जरी तुम्ही मशीन चालवलं तुमचं मशीन ओव्हरहीट होणार नाही त्या केसमध्ये. तर मशीनमध्ये टिल्टिंग मेकॅनिझम एक सिस्टीम दिलेली आहे. मेंटेनन्स तुम्हाला करायला इझी व्हायला पाहिजे त्यासाठी आपण त्याच्यामध्ये टिल्टिंग केबिनची एक मेकॅनिझम दिलेलं आहे त्याच्यामध्ये. याची प्राइस मशीनची 96 लाख रुपये आहे. त्याच्यामध्ये कोटेशन प्राइस त्याच्यामध्ये 96 लाख आहे. आता गव्हर्नमेंटनी GR त्याच्यामध्ये इश्यू केलेला आहे की तुम्ही याच्यावरती अर्ज करा. महाडीबीटी पोर्टलवरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकताय. लॉटरी सिस्टीमच्या माध्यमातून तुमचं जर नाव निवडीत आलं त्याच्यामध्ये तर तुम्हाला मग पुढे सबसिडीची प्रोसिजर करता येईल त्याच्यामध्ये. हे जर टेस्ट रिपोर्ट झालेले आहेत, गव्हर्नमेंट अप्रूव्ड मशीन आहे त्याच्यामध्ये, त्याची काही अडचण नाही आहे सर. किसान क्राफ्ट या स्टोरवर होता कारण यांचा स्टॉल आहे. तर किसान क्राफ्टची इथं असंख्य प्रोडक्ट आहेत. बिल्डिंग मशीनपासून ग्राइंडर, कटर, वेगवेगळे व्हॅक्यूम क्लीनर, चेनसॉ, लॉन मोअर्स, फॉगिंग मशीन, पेट्रोल पंप, बॅटरी पंप, वेगवेगळ्या शाफ्ट मोटर्स, EST पंप्स. तसेच ह्या साईडला आपण रोटावेटर पाहू शकता. तो रिपर आहे. अनेक मशीन त्या ठिकाणी आहे. माझं नाव मनोहर गोसावी. टाटा हिटाचीमध्ये आम्ही डीलरमध्ये काम करतो. इंडियन कन्स्ट्रक्शन मशीन्स प्रायव्हेट लिमिटेड. तर इंडियन कन्स्ट्रक्शनमध्ये आपण या मशीन्स पुण्यामध्ये खूप साऱ्या दिलेल्या आहेत आणि ही सगळ्यात छोटे मशीन आहे. मिनी एक्सकॅव्हेटर म्हणतात त्याला. हे मशीन शेतीसाठी पण उपयोगी आहे आणि तुम्हाला बाकी छोट्या मोठ्या गोष्टीसाठी कामाला खूप उपयुक्त आहे. जसे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत, स्मार्ट सिटी, ट्रेंचिंग लाईन किंवा ड्रेनेज लाईन, याच्यासाठी ही उपयुक्त मशीन आहे. आणि ही मशीनचं इंजिन जर बघायला गेलं तर याला यानमार इंजिन आहे 17.7चं. याची बकेट कॅपॅसिटी आहे 0.07ची. आणि हे जर का बघायला गेलं तर तासाला साधारणतः 2 ते 2.5 लिटर ॲव्हरेज याला तासाला पडतं. आणि आपलं जर का याच्यात प्रॉफिट जर बघितलं तर या मशीनला आवर्स बेसिसवरती जरी दिलं तरी साधारणतः एका तासाला 1000 ते 1100 रुपये याला रेंट भेटतं. आणि प्राईस जर या मशीनची बघायला गेलं तर आपण या किसान एक्झिबिशनसाठी याची ऑफर प्राईस आपण 25 लाख ठेवलेली आहे. समोर जी आहे शिंद्राई प्राईम मशीन आहे, ही 74 HP ची मशीन आहे सर. हिची प्राईस जर जाते सर 33,75,000. याच्यात आपण एक्स्ट्रा काही फीचर्स ॲड केलेले आहेत किसानच्या एक्झिबिशनसाठी. याच्यात आपण एक्स्ट्रा पाईपलाईन देतो, एक्स्ट्रा ट्रेंच बकेट देतोय, ट्रान्सपोर्टेशन, इन्शुरन्स, TCS आणि RTO पासिंग, या सगळ्या गोष्टी आपण त्याला इनबिल्ड करून दिलेल्या आहेत. याला तसं पासिंग वगैरे, या छोट्या मशीनला पासिंग वगैरे नसतं. याचं इन्व्हॉइस, इन्शुरन्स हेच मेन 2 डॉक्युमेंट्स असतात. तरी धन्यवाद. कुणाला घ्यायचं असेल तर त्यांनी आमच्या डीलरशिपसाठी कॉल करावा. आमचं कॉन्टॅक्ट आहे 7350012419. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव कौस्तुभ धोंडे. मराठी ना? हां, नमस्कार, माझं नाव कौस्तुभ धोंडे. मी ऑटोनेक्स ऑटोमेशन कंपनीचा फाउंडर अँड CEO आहे.
हा आपला 45 HP ट्रॅक्टर आपण लॉन्च करतोय आता नेक्स्ट इयरला. हा ट्रॅक्टर 6 तास चार्जिंग करून सिंगल फेजला चार्जिंग करायची तर 6 ते 8 तास चालेल. 3 फेज असेल तर 3 तासात चार्जिंग करेल. तुम्हाला सगळी कामं म्हणजे रोटावेटरची कामं असेल किंवा म्हणजे नांगर असेल किंवा ट्रॉली खेचायची असेल सगळी कामं हा करतो. आम्ही टेस्टिंग 20 टनाची केलेली आहे ट्रॉली खेचण्याची. त्याची लिफ्टिंग कॅपॅसिटी 1800 किलोची लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे हायड्रॉलिकची. PTO आहे 540 RPM आणि स्टँडर्ड जे 45 मध्ये ट्रॅक्टर्सचे असतात ते सगळे फीचर्स यात आहेत. ॲडिशनल फीचर म्हणायला गेलं तर यात मोबाईल ॲप मिळतो तुम्हाला. त्यात तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन कळते की ट्रॅक्टर कुठे आहे, किती चार्जिंग आहे, किती तास चाललेलं आहे आणि एक्झॅक्टली त्याचं सर्व्हिसिंग कधी येणार आहे हे सगळी माहिती तुम्हाला त्यात पूर्णपणे मिळते. हा ट्रॅक्टर ॲक्च्युली आता सध्या लॉन्च नाही झालेला आहे. लॉन्च होईल पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये. त्याची प्राइस जी आहे ती 14.5. शेतकरी मित्रांनो, आपण म्हणजे असं इलेक्ट्रिक आणि पेट्रोल कंबाईन असं मशीन पाहतात जे औषध मारण्यासाठी उपयोगी शेतामध्ये येतं. तर आपल्याला सरांकडून त्याच्याबद्दल माहिती मिळत आहे, तर सांगा. नमस्कार, मी देशपांडे. मधुसूदन ॲग्रो इंजिनिअरिंग हे आमचा फर्म आहे. याच्यामध्ये आम्ही भारतामधलं पहिलं हायब्रिड विडर बनवलेलं आहे. हे पेट्रोलवरही चालतं आणि बॅटरीवर पण चालतं. तर या बॅटरी आणि पेट्रोलच्या विडरची साधारण किंमत आहे 48,000 रुपये. त्याच्यामध्ये बऱ्याच अटॅचमेंट आम्ही तुम्हाला एक्झिबिशनच्या मार्फत फ्री देतोय सध्या. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 3 टूल जे आहेत ते फ्री मिळतात आणि अर्थागरचं जे खड्डे पाडायचं जे मशीन आहे ते पण याच्याबरोबर आम्ही मशीन तुम्हाला देतो. त्याच्याबरोबरच नायलॉन टायर 2 आणि याचे मेटलचे टायर 2. तुमच्या सरीमधलं अंतर जर कमी असेल तर तुम्ही आत किंवा बाहेर असं व्हील हे दोन्ही पद्धतीने त्याला लावू शकता. तर हे या टाईपचं आहे. ह्याला तुम्ही स्प्रेची अटॅचमेंट पण जोडू शकता पुढच्या साईडला या याच्यामध्ये. त्याच्यामुळे पाठीवर जे घेऊन वजन घेऊन जायचा तो प्रकार आहे तो याच्यामुळे तो बंद व्हायची शक्यता आहे. आणि बॅटरीचं जे आहे साधारण बॅटरी 3.5 तासाचा बॅकअप मिळतो तुम्हाला आणि पेट्रोलवर 1 लिटरमध्ये 2 ते 2.5 तास चालतं हे मशीन. आपण पाहू शकता हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे. औषध मारण्यासाठी व इतर कामासाठी उपयोग करू शकतो आपण इथं. तर शेतकरी मित्रांनो, आपण जी जमिनीची लेवल करतो तर ती कशा स्वरूपात आता यांत्रिक स्वरूपात आपल्याला दाखवली जात आहे. लेवल किती लेवल आहे जमिनीची हे या मशीनच्या मार्फत आपल्याला कळत आहे. बघा समोर मशीन आहे. तर आपण त्यांच्या कंपनीची माहिती थोडक्यात घेऊया. सर आप बता दीजिए. नमस्कार सर, मेरी कंपनी एग्रीगेट फार्म इक्विपमेंट्स. अपन आते हैं सर, इसमें रोटावेटर है, इंटररोवेटर है, शुगर कैन रोटावेटर एंड नेजल लैंड लेवलर. जो आपका ऊंचे नीचे ज़मीन होता है, पानी बराबर नहीं लग पाता, तो उसको पहले आप पहले रोटावेटर चलाइए, उसके बाद में आप लेवलर चलाइए. पूरा ज़मीन आपका 0% एक्यूरेसी के साथ लेवलिंग करके देगा. इसकी रेंज 1200 मीटर की होती है. आप 600 मीटर इधर, 600 मीटर इधर, 600 मीटर चारों तरफ 600 मीटर लगभग 1200 मीटर आपका टायर सेट करके देगा. सर तो अगर कोई किसान लेना चाहेगा ये लेवलर, अगर कोई किसान लेना चाहेगा उसके लिए हमारे नंबर आपको स्क्रीन पर प्रोवाइड है. आप कभी भी ऑनलाइन संपर्क कर सकते हैं. क्या कॉस्ट क्या रहेगा इसका? इसका कॉस्ट 3.25 लाख का होता है. इसमें आपको गवर्नमेंट सब्सिडी भी देती है 50%. उसमें आपका 2-3 तरह का मॉडल होते हैं. इसमें रेगुलर मॉडल है, स्पोर्ट्स मॉडल है, स्पोर्ट्स प्लस है. तो आप जैसा ट्रैक्टर का HP का रिक्वायरमेंट है आप वैसा मॉडल देते हैं. उसके हिसाब से हाँ, किसान के लिए बहुत अच्छा बेनिफिट है. समय की बचत होती है और किसान की फसल को भी फायदा होता है. तो इसमें 2-3 तरह के मॉडल आते हैं. ये रेगुलर मॉडल, स्पोर्ट्स मॉडल, स्पोर्ट्स प्लस मॉडल. बाकी रोटावेटर सीरीज है, इंटररोवेटर है जो गन्ने में यूज होता है. ओके, धन्यवाद सर. थँक्यू. इलेक्ट्रिक गाडी आपली आणि आपली गाडी जी आहे ती 3 कामं करते. नांगरणी करते, फवारणी करते आणि छाटणी वगैरे करते. आपल्या गाडीला 4 ते 5 तासाचा हे बॅकअप आहे आणि गाडीला 4 वेळेला 4 ते 5 तास लागतात. गाडी नांगरणी पण करू शकते. 200 ते 250 किलो वजन आपलं वरती गाडी. आणि या टायरांमधलं जे अंतर आहे 2 इंचाचं अंतर आहे आपल्या टायर. हे उसाच्या रानामध्ये 4 असतात. 1 मिनिट आपल्या 2 चाकामधलं अंतर आहे ते 2 इंच एवढंच अंतर आहे. आणि आपण इकडून अजून एक पाईप लावू शकतो. जो असा आपण पाईप लावला तर इकडून एक लावतो. आणि
त्याच्यामध्ये जागा अजून मिळून जाते. म्हणजे हा 20 लिटरचा कॅन आहे, 40 लिटरचा पण कॅन आपण ठेवू शकतो. त्याची कॉस्ट आहे सर, स्टार्टिंग प्राइस आहे जी 1,25,000 पासून चालू आहे. डिपेंड आपण बॅटरी कोणती घेताय. लिथियम आयन वाली जर घेतली तर 1,65,000 जाते. जर आपण 2X म्हणून एक प्लस म्हणून एक मॉडेल आहे आपल्याकडं, त्यामध्ये आपल्याला 2 बॅटरी दिल्या जातात. एक गाडीला लावायची, एक चार्जिंगला लावायची. म्हणजे एक आपण चार्जिंगला आता गाडीमध्ये वापरायची, एक चार्जिंगला लावायची. या गाडी ही संपली की ती बॅटरी लावायची, ही बॅटरी लावायची. आणि साधारणतः त्याला बॅटरी बॅकअप किती? बॅटरी बॅकअप सर जर आपण नांगरणी केली 1 मिनिट आम्ही हो जर नांगरणी जर केली तर आपलं 1 ते 2 एकर रान नांगरवलं. जर आपण फवारणी केली तर आपल्याला जास्त वेळ मिळेल, 4 ते 5 तास चालेल. जर आपण छाटणी केली तर अजून जास्त वेळ मिळेल. चार्जिंग किती वेळ होतं? 4 ते 5 तास. 4 ते 5 तास. या सरांनी बनवलं. They want tie up. Who are they? I don't know. Patel. Gujarat, they want to नमस्कार मित्रांनो, आपण विधाता कंपनीचं हे आपण मुरघास बनवण्याचं मशीन पाहतात. तर या मशीनचा कसा उपयोग आहे आणि ते कशा पद्धतीचं काम करतं व त्याची काही माहिती ही आपण कंपनीच्या त्याच्याकडून घेऊया. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आलेलो आहे पुणे येथे किसान एक्झिबिशनसाठी. तर आपण सांगोलवरून आहे की श्री पांडुरंग ऑटोमोबाईल्स. आपण हे विधाताचे जे एडी मशीन आहे, ह्या मशीनमध्ये आपल्याला विधाचे 60 किलोच्या बॅगा भरता येतात. आणि 60 किलोमध्ये कटिंग साईज 5 mm आणि 13 mm मध्ये कटिंग साईज करता येते आपल्याला. यामध्ये डायरेक्ट इथून चारा टाकल्यानंतर डायरेक्ट ड्रममध्ये चारा पडतो. ड्रममध्ये पडल्यानंतर ड्रम फिरवल्यानंतर डायरेक्ट 60 किलोची बॅग प्रेस होते पंपाने, हायड्रोलिक पंपाने. पलीकडच्या साईडला काढून तुम्ही टाय बांधू शकता. ह्या मशीनचं ताशी ॲव्हरेज आहे 4 टनापर्यंत ॲव्हरेज आहे ताशी. ह्या मशीनला लेबर लागतात की कमीत कमी 5 ते 6 लेबरवर या मशीनचं काम चालतंय. आणि कटिंग क्वालिटी एकदम स्टँडर्ड आहे. ह्या मशीनचं मुरघास कमीत कमी 2 वर्षे खराब होत नाही. म्हणजे हे बघ, इथं 60 किलोच्या आपण बॅगा भरलेले आहेत, तर कमीत कमी 2 वर्षे मुरघास हे खराब होत नाही. आणि कटिंग क्वालिटी एकदम स्टँडर्ड आहे. अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये मुरघास मिळू शकते. ह्याला ट्रॅक्टर 40 HP प्लस चालतोय. त्या कटर यामध्ये ह्याला 60 मॅक्स म्हणून कटर येतं. त्याच्यापेक्षा छोटं पण कटर मिळतं तुम्हाला 40 मॅक्स म्हणून. हे 60 मॅक्स कटर तुम्हाला डायरेक्ट ट्रॉलीत पण चारा टाकायचा झालं तर ट्रॉलीत पण टाकू शकता तुम्ही चारा. म्हणजे 2 in 1 यूज आहे याचा, की जेणेकरून तुम्हाला 1 टनाची जरी बॅग भरायची झाली तर 1 टनाची पण तुम्ही बॅग भरू शकता यामध्ये. म्हणजे दोन्ही पण तुम्हाला यूज करता येतात. आणि यामधलं चारा अजिबात तुमचा वेस्टेज जाणार नाही किंवा 2 वर्ष तुमचा चारा आहे तसा 1 नंबर क्वालिटीमध्ये राहतो चारा याचा. म्हणजे कटिंग तुम्ही जर साईज 13 mm 5 mm केली, 5 mm मध्ये केली तर उत्तम क्वालिटीचा तुम्हाला मुरघास मिळेल यामध्ये. याची कॉस्ट आहे 5,98,000 रुपये. तुम्हाला पोच मिळेल 5,98,000 मध्ये. सबसिडी नाही याला. हां, ओके, धन्यवाद. आपली टॉर्क मोटर कंपनी आहे, मेड इन इंडिया पूर्ण. ह्याची पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग आपल्या चाकांमध्ये झालेली आहे पूर्ण. आणि मराठी माणसाची कंपनी आहे. ह्याचे जे ओनर आहे ते कपिल शेळके ओनर पुण्याचे. ही कंपनी गाडी एकदा चार्ज केली ना तुम्ही तर तुम्हाला 150 किलोमीटर प्लस देते. याला 5 मोड दिलेले आहे, इको मोड, सिटी मोड, स्पोर्ट मोड आणि रिव्हर्स मोड, इको प्लस मोड दिलेला आहे. ह्याची बॅटरी आहे 4 kWh. आणि इलेक्ट्रिकमध्ये फर्स्ट बाईक आहे जिला आपण चेन ड्राईव्ह दिलेला आहे. हिची जी बॅटरी आहे तिला 9 kWh ची पीक पॉवर आहे. इथं तुम्हाला चार्जिंग दिलेलं आहे. इथं चार्जिंग करण्यासाठी इथं तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही फास्ट चार्जिंग करू शकता. 1 तासामध्ये 80% चार्जिंग होती. आणि होम चार्जिंग केली तर 5 ते 6 तासात लागतं तुम्हाला चार्जिंग करायला. त्यासाठी तुम्हाला 4 युनिट खर्च येतो.
इथं तुम्हाला एवढा बूट स्पेस दिलेला आहे, जो आपल्याला चार्जर कॅरी करू शकतो तुम्ही सोबत घेऊन जायचं असेल तुम्ही. आणि इथं मोबाईल चार्जिंग करण्यासाठी USB कॉर्ड दिलेली आहे, इथं आतमध्ये USB कॉर्ड दिलेली आहे तुम्हाला असं. आणि पूर्ण मेड इन इंडिया गाडी आपली चाकांची. तर कसं इथं लुक पण एरोडायनामिकचा लुक दिलेला आहे गाडीचा पूर्ण. गाडीची पूर्ण मॅन्युअल चाकांची झालेली आहे. गाडीला सॅटेलाइट GPS सिस्टम दिलेली आहे, कॅश अलर्ट दिलेलं आहे, जिओ पेन्शन दिलेली, कॉम्बी ब्रेक सिस्टम दिलेली आहे गाडीला. अजून एवढं आता तुम्ही सांगण्यासारखं एवढी मोटर आहे, एक्झल प्लगची मोटर आहे, जी बॅटरी दिलेली एअर कूलिंग सिस्टम आहे बॅटरीला. IP67चे रेटिंग आहे त्याला. वॉटर रेजिस्टेशन आहे, खाली कंट्रोल दिलेला आहे बॅटरीचा खाली. तिथं जर डिस्प्ले आहे ना, डिस्प्लेला तर तुम्हाला सगळं दिसतं, तुमची गाडी अजून किती किलोमीटर जाणार आहे, गाडीचं किलोमीटर जातं. इथं साईड चेनचं सेन्सर, बॅटरीचं सेन्सर दाखवलं, टेम्परेचर दाखवलं आहे तुम्हाला. पुढून जर लुक बघितला का गाडीचा तर एरोडायनामिक्स आहे. आणि त्याची ते हेडलाईन आहे ती एकदम चांगली दाखवलेली मी दिसते तुम्हाला. इलेक्ट्रिक ना प्राइस काय गाडीची? त्याची प्राईस तो सर तुम्हाला एक शोरूम प्राईस आहे 1,67,499 रुपये तुम्हाला एक शोरूम प्राईस आहे गाडीची. आणि याच्यामध्ये अजून एक आहे जे अर्बन ट्रीम आहे तिचे 1,48,798 रुपये जाते. गाडी घेते यारमध्ये आणि ॲव्हरेज 150 हो 150 प्लस जाते सर. शेतकऱ्यांना घेण्यासाठी एकदम छान बाईक आहे. हो कमी पैशामध्ये चांगली बाईक आहे. म्हणजे मेड इन इंडिया पुण्याची आहे. हो पुण्यामध्ये मराठी माणसाची आहे. पूर्ण बाईकची चाकांमध्ये तयार झालेली गाडी. धन्यवाद थँक्यू. 9 HP मशीन आहे. ऊस, हळद, अद्रक, टमाटे, मिरच्या भर लावायला. आणि टाचणीसाठी एक रोटावेटर वेगळा येणार. 1.5 फुटाचा एक रोटावेटर आहे हळद आणि अद्रकसाठी. ऊसासाठी बी भर लावणार. 9 HPचं मशीन आहे. आणि तासाला किती डिझेल काय? तासाला 1 लिटर डिझेल आहे पेट्रोल? डिझेल. आणि त्याची कॉस्ट काय असेल सर? त्याची कॉस्ट तुम्हाला 1 लाख रुपये. 1 लाख रुपये. आणि हे शेजारचं छोटं मशीन दिसतं याचं काय? ह्याची कॉस्ट येणार तुम्हाला 55,000 रुपये. त्याची काय काम करते सर? ते हळद, अद्रक, मिरच्या, टमाट्याला भर लावायला. ठीक आहे. हो किती HP आहे? ते 7 HP पेट्रोल. रिपरचे काय मला माहिती द्या ना सर. रिपरमध्ये सोयाबीन, गहू, तांदूळ. 7 HP पेट्रोल, ताशी 1 लिटर ॲव्हरेज याचा. गहू, तांदूळ आणि सोयाबीन, हरभरा कापणी. त्याची किंमत येणार तुम्हाला 75,000. शासकीय अनुदान मिळणार आहे? शेतकरी आंदोलन याला नाही आहे, या मागच्या डिझेल मशीनला आहे. पेट्रोल आहे का? हे पेट्रोल आहे. त्यांना बाकीचे अनुदान आहे का? हे भर लावायचं 9 HPचं याला अनुदान आहे. शेतकरी मित्रांनो, आपण पेंट कशी बनते ही एक आपली उत्सुकता असते. तर समोर इथं एक फोनिक्स टेक्नॉलॉजीचं एक मशीन आहे जे शेंगदाण्यापासून तेल व पेंट हे दोन्ही आपल्याला इथं बघायला मिळत आहे कशा पद्धतीने निघत आहे. तर बघा सर यासाठी आपल्याला टाकत आहेत. फिनिक्स टेक्नॉलॉजीकडून तुमचं स्वागत आहे. आपण कोल्ड प्रेस ऑइल मशीन बघतोय सध्या. कोल्ड प्रेस ऑइलमध्ये आपण हे शेंगा, पूर्ण जे शेंगा आहेत ते टर्फला सगळं टाकतोय त्याच्यामध्ये. त्याची कपॅसिटी तासाला 80 किलो शेंगा प्रोसेस करतं आणि त्याचं 25% आसपास ॲव्हरेज भेटतं. हा जो तेल आहे हा पूर्णपणे कोल्ड प्रेस आहे. याचे जो तेल होतो आउटपुट टेम्परेचर जो आहे तो 60 डिग्रीच्या वरती जात नाही, 60च्या खालीच राहतं. आणि त्याची पेंट तयार येते. इकडनं पेंट येते. ही पेंट गुरांना चालते. एका तासाला 80 किलोच्या आसपास प्रोसेसिंग होतं. याच्यामध्ये सगळ्या टाईपचे तेलबिया काढू शकतो तुम्ही. करडई, सूर्यफूल, जवस, खोबरं, तीळ, मोहरी, सगळ्या टाईपचे तेलबिया होत्या त्याच्यामध्ये. 3,75,000 रुपये प्लस GST. एक्झिबिशनसाठी 20,000 रुपयेचा डिस्काउंट ठेवलेला आहे फक्त एक्झिबिशन करता. साधारणतः तासी काही युनिट याला तासी युनिट जे आहे ते 2 युनिट एका तासाला जातात. म्हणजे 20 रुपये एका तासाला तुम्हाला पॉवर कन्झम्पशन आहे. तेल हे तेल असं येतं इकडनं. तर ज्या कोणी शेतकरी बांधवांना असं मशीन काय कॉस्ट घ्यायचं असेल तर काय रेट किती आहे? 3,75,000 प्लस GST.
कृषी इंडस्ट्रीज हे मशीन आहे जे सिंगल फेज 2 फेजमध्ये चालतं, जे गहू क्लिनिंग करण्यासाठी याचा वापर केला जातो. या मशीनच्या मार्फत आपण गहू म्हणजे काडी कचरा दगड वगैरे सगळं क्लीन केलं जातं. पहा सगळं आहे साईडला. हा एक गाई उचलण्यासाठीचा एक पाळणा आहे. याची माहिती या ठिकाणी पहा दिसत आहे. ओझनचं मॉडेल्स आहेत सगळे आपण स्वतः सेल्फ मॅन्युफॅक्चरिंग करतो. हे आपलं सगळ्यात छोटं मॉडेल आहे GS 120 ऑइल. हे 4 गायींसाठी चालतं. 19,000 रुपयाची किंमत आहे. त्याच्यानंतर आपला हा 2 नंबरचा मॉडेल आहे GS 150 ऑइल. तर हे 8 ते 10 गाई आणि म्हशी दोन्हींसाठी चालतं. तुम्ही एका मशीनला गाईची पण धार काढू शकता आणि म्हशींची सुद्धा धार काढू शकता. त्याची किंमत 23,000 रुपये आहे. त्याला 1 वर्षाची वॉरंटी येते कंपनीकडून आणि 3 वर्षाची गॅरंटी सुद्धा येते. टोटल आता जर तुम्ही बघितलं तर आपण महाराष्ट्रामध्ये 8,000+ मशीन्स विक्री केलेल्या आहेत. सगळ्यांचा बेस्ट रिझल्ट आहे आपल्या मशीन्स. म्हशींसाठी पण 100% सक्सेसफुल आहे. बाकी मग आपले जे असे मॉडेल्स आहेत तर ते ऑल इन वन मॉडेल्स आहेत. ऑल इन वन मॉडेल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इंजिन HTP दोन्ही लावू शकता. बेल्ट ड्राईव्ह आहे. ज्यावेळी लाईट नसेल त्यावेळी इंजिनचा वापर करून मिल्किंग मशीन यूज करू शकता. गाई गोठा धुवायला HTP सेट सुद्धा आहे. आणि ह्याची प्राइस काय? ह्याची प्राइस तुम्हाला सिंगल बकेट घेतलात तर सिंगल बकेट विथ सिंगल पंप ते तुम्हाला चालेल 40,000 रुपये बसेल. आणि जर डबल पॉवरचं घेतला डबल बकेट चालणारं मशीन तर ते तुम्हाला विथ सिंगल असेंब्ली 44,000 बसेल. थँक्यू मॅडम. एक आयरिसा ॲग्रीपॅक सेटअप देतो. तर त्यात बायोगॅस, 1 वर्मी कंपोस्टचा बेड, 2 आझोला बेड व 1 स्लरी फिल्टर देतो. हा आझोला बेड, हा वर्मी कंपोस्टचा बेड, हा बायोगॅस स्लरी फिल्टर आहे तो स्लरी फिल्टर. याची पूर्ण गॅसचे कॉस्टिंग आहे 50,000 रुपये. त्यात 15,000 रुपये येणारी सबसिडी मिळते. ती सबसिडी टोटल कॉस्टिंग लाभार्थ्याचे कॉन्ट्रीब्युशन होतं 35,000 रुपये. त्या 35,000मध्ये एक बायोगॅस, आझोला बेड आणि वर्मी बेड आणि स्लरी फिल्टर एवढे येतं. यासाठी दररोज 30 ते 40 किलो शेण आणि 30 ते 40 लिटर पाणी याची आवश्यकता आहे. धन्यवाद. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आता हे जे स्टॉल पाहतात ॲव्हरॉन कंपनीचा आहे. तर हा आहे मसाला पदार्थासाठी मशिनरी आहे त्या. तर ज्या कोणा शेतकरी बांधवाला ह्या व्यवसायामध्ये काही करायचं असेल तर त्याने हा व्हिडिओ पहा. सर आपल्याला माहिती देत आहे, सांगा सर. नमस्कार ॲव्हरॉन कंपनीची आपली आता चक्की आहे. तर आता चक्की आपल्याला दोघं मशीन भेटतील, एक चक्कीचा आणि सायक्लॉन. तर दोघांचं काम असं आहे की इथून आपण मसाल्याचं किंवा मग गहूचं टाकल्यानंतर जर आपल्याला लगेच पॅकिंगचा बिझनेस करायचा असेल तर सायक्लॉन काम करतो. सायक्लॉनचं काम आहे की आपण जे पीठ वगैरे दळलेलं आहे ते गरम असतं, ते सुरुवातीला ते थंड करण्याचं काम करतं, जेणेकरून आपण पॅकेजिंग वगैरे लवकर करू शकतो. हे जे 10 HP मशीन आहे, 3 फेज आहे. याची कॉस्टिंग असते 1,80,000 मशीनची. आपण जर सायक्लॉन घेतलं तर आता ते 3 लाखाला. तर एका ताशी कॅपॅसिटी आहे 1 लाख. एका तासामध्ये 90 ते 100 किलो आपण उत्पादन काढू शकतो. धन्यवाद सर. त्यांना गाई 18 मीटर म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला जेव्हा शेतामधील आपली पाण्याची मोटरवर चालवायचे असेल तर अशा पद्धतीचं हे डबडं मिळतं. फायबरचा टँकमध्ये त्याला IGDSचा तिथे आपलं एक स्टार्टर परत ॲटो मोबाईल ॲटो पाहायला मिळत आहे इथं. हा 3 फेज ॲटो स्विच दिलेला आहे इथं. आपण मोबाईल ॲटो आहे, मोटर शिल्ड आहे म्हणजे, आणि हे एक ॲटो आहे. हां, तासाला 2.5 लाख लिटर पाणी साफ करतो. आणि साधारण किती HP पर्यंत चालतो हा?
आणि 25 HP पंप लागतो. 20 ते 25 HP पंप लागतो. म्हणजे ऑटोमॅटिक साफ वगैरे होणार. हा ऑटोमॅटिक साफ होतो. ह्याला टर्बाईन असतात आणि याच्यामध्ये स्कॅनर आहे. हे जे स्क्रीन आहेत ना, स्क्रीनमध्ये आतल्या बाजूला हे नोझल असतं. हो दिसतंय काय? हे नोझल आहे. हे स्क्रीनच्या अशा साईडने फिरत असतं. म्हणजे साईडने फिरतं ना त्यावेळी ते व्हॅक्यूम क्रिएट होतो आणि असं ते कचरा ओढून घेतात. ते नोझल जे जाळीला कचरा लागला ते ओढून घेतात. कचरा ओढून घेतात आणि तो वॉलमधून बाहेर येतो कचरा. म्हणजे त्याला आपण जायची गरज नाही त्याच्यामध्ये काय? तो ऑटोमॅटिक साफ. टोटली ऑटोमॅटिक. म्हणजे याला टोटली इलेक्ट्रिसिटीवर चालणार हा फिल्टर. इलेक्ट्रिसिटी नाही गरज याला. हायड्रोलिक प्रेशरवरती काम करतो. पण हे लाईट तर लागणारच ना? नाही नाही लाईट नाही गरज. हाय याच मोटरवर फक्त चालणार. हाय या म्हणजे जेसीबी वगैरे कसं काम करतात हायड्रोलिक प्रेशर. हां हां हां. तसे हायड्रोलिक प्रेशर म्हणजे प्रेशर क्रिएट झाल्यानंतर ते आपोआप त्याचं काम करणार. ओके. आणि हा समोरचा हे फर्टिगेशन मशीन आहे. म्हणजे खत वगैरे सोडण्यासाठी. खत वगैरे सोडण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामध्ये ते त्या बाजूला दाखवलेले 3 टँक आहेत. हां. NPK टँक आहेत. एका बाजूला ॲसिड. हे जे पाण्यामध्ये क्षार असतात तर ते डिझॉल्व करण्यासाठी ॲसिड आणि खतासाठी NPK असे 3-4 टँक वापरून हे आपण अशा पद्धतीने इथून हे साफ होणे मेन लाईनमध्ये इंजेक्ट करतात. मेन लाईनमध्ये येतं. इथून वॉटर मीटरमध्ये पाणी मोजलं जातं. किती लिटर पाणी दिलं पाहिजे आपल्याला पुढं. समजा एक 10,000 लिटर पाणी द्यायचं आहे तर तेवढं पाणी देऊन आपण शेतामध्ये म्हणजे पाणी हे आपल्या पिकाला मोजमाप करूनच मिळणार. मार्केटिंग या स्टॉलवर आहे. तर शेतकऱ्याचे कागद हे कोणकोणत्या मशीनच्या मार्फत जोडले जातात त्याच्याबद्दलची आपल्याला इथे एक माहिती देत आहेत. सांगा सर. हे आहे प्रोटॉन वेज बिल्डर. BAK म्हणून कंपनी आहे स्वित्झर्लंडची. त्याच्यामध्ये हे वेज बिल्डर असतं. याच्यामध्ये हे एक गरम प्लेट होते आणि वरून काही कागद आणि खालून कागद जाऊन तो जॉईंट होतो. आणि ही मॅन्युअली आहे जे की असं पेपरला दोन्ही पेपरच्या मध्ये हॉट एअर जाते आणि वरून हे रोलर फिरवतात. साधारण ह्याची काय कॉस्ट आहे? ह्याची 6.5 लाख रुपये कॉस्ट आहे. आणि या छोट्या ब्लोअरची 45,000 इन्क्लुडिंग GST. आणि ते समोर दुसरं मोठं मशीन बिल्डर आहे ते. त्याची 3.5 लाख रुपये GST जाते. या ठिकाणी ॲग्री टुरिझमचा एक नमुना आपल्याला पाहायला मिळत आहे. हा बसवंत गार्डन या ठिकाणी आपण बनवलेला आहे. आदर्श गाव सेवरगाव ॲग्री टुरिझम सेंटर मुखेड पिंपळगाव नाशिक या ठिकाणी आहे. असं उभे या ठिकाणी दाखवलं गेलं आहे. हा टेरेक्स स्टॉल आहे. हा आपला फिनोलेक्स 5. आणि हे नेट एफएम तंत्रज्ञान. RS हा क्रॉम्प्टनचा तर हे ऊसामध्ये चालतं. तुम्हाला ऊसाचं पाचट वगैरे बारीक करायसाठी आहे. मल्टीक्रॉप थ्रेशर आहे. याच्यात तुम्ही ऊस, केळी आणि कपाशी किंवा तुमचा इतर काळी कचरा कुठलाही राहिला तो बारीक करायसाठी आपण याचा यूज करतो. तर याच्यामध्ये काय आहे, तुमचा ट्रॅक्टरचा जो RPM आहे 540 RPM राहतो आणि जे इकडे खाली आउटपुट भेटते हे जवळपास 2250 RPM हा रोलर फिरतो. मग याच्यामध्ये तुमचा कुठलाही काळी कचरा आला तो एकदम बारीक होईल. पावडर फॉर्ममध्ये तयार होईल जेणेकरून तो जमिनीत चांगल्या प्रकारे कुजेल.
त्याच्यासाठी आपण या मशीनचा उपयोग करतो. आणि साधारणतः सर ह्या आता जे हे आहेत प्रेसर, त्याला किती HP ट्रॅक्टर लागतो? ह्याला कसं आहे, तो डिपेंड करते की तुम्हाला त्याच्यात कुठलं क्रॉप बारीक करायचं आहे. जसं समजा केळी बनाना वगैरे जर बारीक करायचं असेल तर याला तुम्हाला 50 HP वर ट्रॅक्टर लागतो, त्याला क्रिपर गेअर लागतो. आणि जर तुम्हाला समजा याच्यात उसाचा पाचाट बारीक करायचा आहे, तुम्ही 45-50 HP वरही काम याच्यावर होऊन जाईल तुमचं चांगल्या पद्धतीने. आता सर याचं जर का कॉस्ट पाहिजे चालेल तर काय आहे? याची कॉस्टिंग आहे साहेब, हे जाते जवळपास 2,10,000ला आणि याला जाते सबसिडी मिळते जवळपास तुम्हाला 85-90,000पर्यंत सबसिडी मिळते. ते डिपेंड करते. आणि सर आपले रोटावेटर काय प्राइस आहे? रोटावेटर का? रोटावेटर डिपेंड करते, ते मॉडेल वाईज व्हेरी करते साहेब. मित्रांनो, आपल्याला आपल्या शेतीसाठी औषध मारण्यासाठी एक यंत्र लागतं. आता हे नवीन यंत्र असं मला आपण पाहतात, तर ह्याची आपण जर का लांबी किती आहे सर? हे लांबा कितना आहे? ये टोटल इसका 12 मीटर बूम है. 12 मीटर दोनों साईडवाला. तर हे 12 मीटर अंतर आहे. तर औषध मारण्यासाठी याचा उपयोग केला जातो. तर आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया त्या मशीनबद्दलची. तर ते सर आपल्याला हिंदीमध्ये सांगत आहेत. चला. मेरा नाम विरांग पंचाल है, मैं मारुयामा कंपनी से हूँ. ये आप देख रहे हैं वो मारुयामा की मशीन है जिसका नाम फिनिक्स 600 है. ये दवाई डालने के लिए काम में आती है खेत में. तो ये बेसिकली कंपनी जापान की है जो इंडिया में भी प्रोडक्ट लॉन्च करने जा रही है. इसकी जो खासियत है मेन देखें तो इसकी खासियत ये है कि इसमें जो पंप यूज़ किया गया है, पंप जो यूज़ किया गया है, ये पंप 3 पिस्टन पंप है जो स्पेशली इंडिया के लिए डिज़ाइन किया गया है जापान से. तो इसका मेंटेनेंस बहुत कम है, प्रेशर काफ़ी अच्छा मिलता है और इसकी लाइफ भी अच्छी है. ये बूम है, ये नोजल ऐसे घुमा सकते हैं हम, जो हमको फसल में करना है स्प्रे इससे हम कर सकते हैं. जहाँ पर भी चाहे वहाँ पर, जिधर भी चाहे वो साइड में घुमा सकते हैं. इसकी 600 लीटर की टैंक है, प्लास्टिक की है. और इतना ग्राउंड क्लियरेंस कितना है सर? इसका 3.5 फीट ग्राउंड क्लियरेंस है अभी. और ये प्रोटेक्शन प्लेट दी गई है ताकि फसल वगैरह डैमेज ना हो. और ये 4 व्हील ड्राइव है, चारों व्हील इसका चलते हैं साथ में. और 4 व्हील स्टीयरिंग भी है, चारों व्हील घूमते भी है स्टीयरिंग के साथ. जैसा आपको चाहिए जगह जगह पे. ये बाकी सब मशीन में आगे के 2 व्हील घूमते हैं, इसमें चारों व्हील घूमते हैं ऐसे. तर शेतकरी मित्रांनो पहा, ह्या ट्रॅक्टरचे 4ही चाक आपण फिरू शकतात. 600 लिटरचा टाके. आणि हे कुठलं म्हणले हे पंप? 3 पिस्टन वाला पंप है. कहाँ से? तर हा जपानचा पंप आहे 3 पिस्टनचा. त्यांचं सांगणं आहे की उत्कृष्ट क्वालिटीचा आहे. 12 मीटर त्याची लांबी आहे. तर असा हा औषध फवारण्यासाठी टँकर आहे. तर एक प्रकारचा टँकरच म्हणू शकतो आपण, कारण की औषध फवारण्यासाठी. आणि सर याची एक इसका एक मेन किसानों के लिए एक अच्छी बात है कि इसका कॉस्ट क्या होगा? कॉस्ट अभी ऑफिशियली डिक्लेयर नहीं हुआ है, लेकिन एक एस्टिमेटली के आसपास होगा. ये सब्सिडी वगैरह इसके ऊपर? सब्सिडी वगैरह सब अवेलेबल होगा, फाइनेंस भी हो जाएगी, सारी फैसिलिटी होगी. ओके ओके. और इसका टोटल वेट कितना है? टोटल वेट इसका 1200 kg. और इसको अगर किसी किसान भाई को खरीदना तो कहाँ पर से? ये खरीदने के लिए अभी हमारा आप वेबसाइट पे इंक्वायरी रेज कर सकते हो. www.maruyamaindia.com वेबसाइट है हमारा, और यूट्यूब चैनल भी है, उस पर आपको सारा इन्फॉर्मेशन मिलेगा. ओके, धन्यवाद सरजी. तर अशा प्रकारचं हे फवारणी यंत्र आहे बघा. नमस्कार, माझं नाव भूषण लांडे, मी लँडफोर्समध्ये एरिया मॅनेजर आहे. आपण हे बघता लँडफोर्स कस्टमर्स मेकॅनिकल वर्क्स पंजाबची कंपनी आहे. यामध्ये आपल्याला कंबाईन हार्वेस्टर, विश्वर फार्म लाईन, यामध्ये तुम्हाला 74 HP आहे. याच्यामध्ये कटर तुम्हाला 8.5 फूट, 10 फूट, 12 फूट, 14 फूट तुम्हाला मिळेल. आणि याचा HP आहे 74 HP. हे ताशी 5 ते 6 लिटर डिझेल खाणार. आणि यामध्ये तुम्हाला सर्व्हिस मोटर पण मिळणार. पुण्याला व्यासपुराला आपलं डीलर आहे. आणि याची किंमत काय सर पहिल्यांदा? याची किंमत तुम्हाला पडेल 22 लाखाला. यामध्ये सबसिडी आहे. यामध्ये तुम्हाला लोन होईल. लोनमध्ये तुम्हाला छोला फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा, त्यानंतर इंडोसन, त्यानंतर तुम्हाला SBI फायनान्स सुविधा अवेलेबल आहे. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता आपण इथं आपल्याला मराठीमध्ये माहिती दिलेली आहे. ओके. तर नमस्कार शेतकऱ्यांनो, हा आहे कॅप्टनचा 28 HP 4 व्हीलर ड्राईव्ह ट्रॅक्टर.
तर ह्याच्याबद्दल आपल्याला त्यांचे कॅप्टनचे माहिती देणारे आपल्याला सांगत आहेत, त्याच्याबद्दल माहिती द्यावं सर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा आपल्याकडे ट्रॅक्टर आहे 283 मॉडेल आहे, 28 HP 3 सिलेंडर साईड शिफ्ट गिअरबॉक्समध्ये. यामध्ये 3 सिलेंडर इंजिन आहे. मित्सुबिशी 3 सिलेंडर इंजिन आहे. थोडक्यात सांगतो, याचे जे साईडला लिव्हर आहे त्याला आपण म्हणतो ADDC म्हणजे ॲटोमॅटिक डेप्थ ड्रॉप कंट्रोल. जेणेकरून तुमची इम्प्लिमेंट जेव्हा तुम्ही शेतामध्ये चालवता त्यासाठी हे कामाला येतं. पाहता सगळी ॲडजस्टेबल सिटिंग आहे, हाय लो आणि मीडियम असे 9+3 गिअरबॉक्स त्याला म्हणतो आपण. 9 फॉरवर्ड आणि 3 रिव्हर्स गिअर. त्याच्यानंतर साईड शिफ्ट गिअरबॉक्स आहे. याच्यामध्ये आपल्याकडे आणखी एक मॉडेल येतो त्याच्यामध्ये सेंट्रल गिअरबॉक्स येतो. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आपण नंतर साईड शिफ्टमध्ये गिअरबॉक्स काढला आहे. ह्याची प्राईस काय आहे सर? प्राईस आपण ठेवलेली आहे 5,99,000 रुपये रोटावेटर सहित. रोटावेटर फ्री ठेवलेला आहे आपण. त्यामध्ये तुम्हाला फवारणीसाठी वगैरे 540 आणि 1000 RPM असे 2 लिव्हर भेटतात. हा आपला रोटावेटर आहे. किती फुटाचा आहे? हा 3.5 फुटाचा रोटावेटर आहे. 3.5 फुटाचा. आणि ताशी रोटर सहित आहे. हो, रोटर सहित प्राईस. त्याला ताशी किती लिटर डिझेल लागतं? 1.5 ते 2 लिटर ताशी डिझेल कंझ्युम करतो. ताशी 1.5 ते 2 लिटर डिझेल खातो. याला सबसिडी वगैरे आहे का? गव्हर्नमेंट सबसिडी? हा 1.25 लाख रुपये सबसिडी भेटते गव्हर्नमेंट. तर अशा पद्धतीचा कॅप्टन ट्रॅक्टरची आपण थोडक्यात माहिती घेतली. त्यांचे अनेक प्रॉडक्ट आहे, पलीकडे पाहू शकता आपण या साईडला. धन्यवाद सर. थँक्यू. बंधूंनो, हे आपण भूमीचं एक मल्चिंग पेपर बसवण्याचं मशीन आहे, त्याच्याबरोबर सारा पाडणे हे पण आहे. तर आपण यांचे डीलर आहे, त्यांच्याकडून आपण थोडक्यात माहिती घेऊया. सर सांगा. हे मल्चिंग पेपर मशीन आहे. याच्यात वरती ड्रीप बसवली जाते. हां. खाली पहिल्या स्टार्टिंगला हा रोटर वगैरे मारलेला नसतो, त्यातून बेड निघतो. हा बेड तयार होतो. यातून या पाईपमध्ये रोलरमध्ये पाईप ड्रीप पाईप जातो, तिथून पाठीमागे जाते आणि बेड पडलेला असतो आणि बेडचे लेवल केले जाते प्लेट. तिथून पाठीमागे चाकांनी मल्चिंग पेपर दाबला जातो. तिथे बसतो मल्चिंग पेपर यामध्ये. आपण परत थोडीशी माती त्याच्यावरती सोडतो आणि ह्याने आपण त्या मल्चिंगला होल पाडू शकतो. आणि यात खत पण बसतो. म्हणजे आपण एकाच वेळेस खत मल्चिंगच्या आतमध्ये टाकून देऊ शकतो. एका माणसाचं काम 5-6 माणसाचं काम पूर्ण एक मशीन करते. सर एक मध्ये आता महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याला किती HP ट्रॅक्टर लागतो? 35 पासून पुढे चालतो. आणि एक सांगायचं म्हटलं त्याची एक प्राइस काय असेल म्हणजे जी शेतकऱ्यांना घेण्यासाठी? 95,000 पर्यंत मशीन बसते. यामध्ये काम करतो एका वेळेस. फक्त याच्यामध्ये आपण बेड पाडून ड्रिपच नाही हातरत, तर ह्याच्याबरोबर आपल्याला मल्चिंग होल पाडून मिळतात, खत टाकून मिळतं. अशा प्रकारचं हे भूमी ॲग्रोचं हे मशीन आहे. तर ज्या शेतकऱ्यांना मल्चिंग मशीन बसवण्याचं जे घेण्याचं असेल तर हे मशीन आपण घेऊ शकता. राइस मिल मशीन है जो तांदूल में से राइस करने के लिए है और राइस पॉलिश करके यहाँ से बाहर निकले. 1 घंटे में 200 किलो 250 किलो मशीन डिलीवर करेगी. 150 किलो. इसका प्राइस क्या है? प्राइस 30,000. 30,000. तर शेतकरी मित्रांनो, आपण जो तांदूळ क्लीन करण्यासाठी किंवा आपण म्हणतो तो साळीपासून बाहेर काढण्यासाठी ह्याचा उपयोग करू शकतो. अशा प्रकारचं हे मशीन आहे आणि 200 किलो तासामध्ये. आणि त्याच्याबरोबर ते एक मशीन आहे, 2 मशीन. इसमें से जो राइस निकलेगा ना, वो राइस छोटे छोटे डस्ट पार्टिकल हो रहते हैं ना, उसमें क्लीन होता है. ह्याच्यामधून जे निघलेले तांदूळ आहेत तर ह्याच्यामधून वेगवेगळे केले जातात. अशा प्रकारचं हे 2 मशीन आहेत. दोनों मशीन का प्राइस एक ही है क्या? 2 है दोनों. 30,000 30,000 या मशीन आहेत आणि या भूमी ॲग्रो इंडस्ट्रीजच्या आहेत. नमस्कार, मी हरीश, माऊली ॲग्रो इंडस्ट्रीज, वडाळा बरोबर, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र. शनी शिंगणापूरजवळ आपली मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. आपण याच्यामध्ये आता हे नवीन मॉडेल काढलेलं आहे. हे मॉडेल याला नाव आहे धनलक्ष्मी मॉडेल. हे मल्टीपर्पज मॉडेल आहे. या मॉडेलमध्ये आपण गहू पण साफ करू शकतो, प्लस गव्हाचा आटा पण तयार करू शकतो, प्लस आपण याच्यामध्ये बेसन पीठ पण तयार करू शकतो. यामध्ये आपण याच्यामध्ये डाळ पण तयार करू शकतो. असं हे पूर्ण मल्टीपर्पज डाळमिळ आहे. आपण याची किंमत आहे आपली 1.5 लाख रुपये. याच्यासोबत आपण सर्वच जाळ्या वगैरे आणि त्याच्यानंतर ऑइल कॅन सर्व आपण याच्यासोबतच देतो.
मोटर याला 3 HP सिंगल फेज आहे आणि एक अर्धा HP मोटर दिलेली आहे. हे सिंगल फेज आणि 3 फेज दोन्ही लाईटवर चालणार आहे असं आपलं हे. आणि चालवायला अत्यंत सोपी आणि कमी खर्चाचं मशीन आहे. याच्यामध्ये मेंटेनन्स म्हणजे लो मेंटेनन्स आहे. याच्यामध्ये मेंटेनन्स सारखी अशी काही गोष्ट म्हणजे कमी प्रमाणातली आहे. आपण याच्यामध्ये लाल मिलमध्ये 90,000 रुपयापासून मशिनरी आहे. त्याच्यामध्ये ही मशीन 90,000 रुपयाची आहे. ही लक्षी मॉडेल जर घेतला आपण हे 1,35,000 रुपयाचं आहे. 5 HP मध्ये जर आपण एलिव्हेटर सेट जर मशीन जर घेतली तर हे 1.5 लाख रुपयाला बसणार. आपण ड्रायर पण बनवतो, त्यानंतर आपण ग्रेडर पण बनवतो, शेलर पण आहे आणि दाढीला पॉलिश करण्यासाठी बग पॉलिशर पण आहे. याच्यासोबत आपण ग्रेडिंग प्लांट पण देतो मोठे, जसं दगड वगैरे काढण्यासाठी लागत असते. आता तुम्ही मागच्या बाजूला मशीन पाहू शकता कशा प्रकारे आहे. याला ही आटा चक्की दिलेली आहे आपण. याच्यामधून तुमचा आटा तयार होणार, प्लस याच्यामध्ये तुम्ही ग्रेडिंग करणार. इथं हे आपण एलिव्हेटर दिलेलं आहे, हे सेमी ऑटोमॅटिक एलिव्हेटर आहे. याच्यामधून सर्व वर जाणार आणि वर ग्रेडिंग होणार. इथं हे रोल पेटी दिलेलं आहे. याच्यामधून तुमचं जे काही धान्य आहे आपण याला क्रश करून आपण याची डाळ तयार करू शकतो. आपण याच्यासोबत हे ऑइल टँक दिलेला आहे. याच्यामधून तुमचं ऑइल येऊन त्यानंतर इथं वरममध्ये पूर्ण इथं तुम्हाला तेल पाणी सर्व लागणार. त्याच्यामुळे तुम्हाला हाताने काहीच करायची गरज नाही पडणार आणि हे पूर्ण ऑटोमॅटिक चालते. या मशीनची किंमत आहे 1.5 लाख रुपये. सिंगल फेज मोटर, दोन मोटर येतील, एक 3 HP आणि एक अर्धा HP. धन्यवाद. तर हा आहे स्टॉल रोहित कृषीचा. ह्या ठिकाणी पेरणी यंत्र, हे 5 कोणी टोकन पेरणी यंत्र आहे बघा. याची किंमत आहे, मूळ किंमत झाकून टाकलेली आहे यांनी. या साईडला ऊस लागवड यंत्र व अनेक स्वयंचलित बटाटा यंत्र समोर आहे. इथे वेगवेगळे टोकन यंत्र आहेत. त्याची किंमत 70,000 रुपये आहे. त्याचे 79,000 रुपये आहे. 1,14,000ला बटाटा यंत्र आहे, लागवड यंत्र. हे रोप लागवड ऊसाचे 1,28,000. रोटावेटरची 5 फुटीची किंमत 54,999.